की शहीद होण्याचे एक दोन दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता। त्यानंतर रोहिणी साल्यन मॅडम, ज्यांच्याशी मी 3 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड, सिन्सिअर, नॉलेजेबल प्रॉसिक्युटर, त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा NIAने हातात घेतली आणि त्यांनी सुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की देयर वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट, आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन। त्याशिवाय डॉक्टरांचे मर्डरमध्ये 2 आरोपींना शिक्षा देताना सुद्धा जज साहेबांनी लिहिलेलं आहे की 3 लोक सुटून गेले। हु वॉज द मेन कॉन्स्पिरेटर, ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं, त्यांच्यापर्यंत CBI किंवा पोलीस पोहोचू शकले नाही। ईदर इट इज देअर फेलियर और इट इज डेलिब्रेट और देयर इज द इन्फ्लुएन्स ऑफ सम पॉवरफुल पर्सन्स। तर तुम्ही स्वतः विचार करा, आपण सर्व इथे यू आर ऑल व्हेरी एज्युकेटेड, अवेअर, एंगेज्ड सिटीजन्स, की जर एवढे संवेदनाशील खून आणि मालेगाव सारखे टेरर केसमध्ये पॉलिटिशियन्स इंटरफेअर करतात आणि विक्टिम्सला न्याय मिळत नाही, तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते? आणि व्हॉट रिअली ट्रबल्ड मी वॉज, UPचे एक रिटायर्ड DG यांनी एक मोठा लेख लिहिला एका न्यूजपेपरमध्ये आणि महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे त्यांनी काढले। आय फेल्ट टेरिबल। आता आय एम रिटायर्ड, बट इट इज ट्रू की 7/11चा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ 190 विक्टिम्सला आपण न्याय देऊ शकलो नाही। मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही। डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही, अलॉंग विथ व्हेरियस रिझन्स। वन इज पॉलिटिकल इंटरफेरन्स। ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते, एकदा आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये, आता मी नाव घेते कारण मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, नीलम गोरेताई आणि मिलिंद नार्वेकर ह्या दोघांना पुण्यात कसं व्हायलन्स घडून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये रेकॉर्ड केलं। आणि ज्यावेळी ह्या केसला रजिस्टर झालं पाहिजे, मी असा धोरण घेतला, असा हट्ट धरला, बिकॉज माय ऑफिसर्स वर टेलिंग मी की मॅडम हा करू नका। एका अधिकारीने, आणि मी पुस्तकात लिहिलेलं आहे, ही टोल्ड मी, मॅडम तुम्ही हा केस एवढे पॉवरफुल पॉलिटिशियन्स मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरेताई ह्यांच्यावर तुम्ही केस दाखल करू नाही, कारण हिज वर्ड्स वर वी वॉन्ट टू सी यू ॲज कमिशनर ऑफ पोलीस मुंबई। म्हणजे जर तुम्ही ही केस दाखल केली तर तुम्हाला कोणी कमिशनर करणार नाही, असा आमच्यावर प्रेशर येतो। आणि माझा काय म्हणणं होता, तुम्ही दाखल नाही करणार ना, मी माझ्या जॉईंट कमिशनरला म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला बसा आणि जोपर्यंत दाखल होत नाही FIR नंबर तुम्ही मला लेखी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही तो पोलीस स्टेशन सोडायचं नाही। जॉईंट कमिशनर हॅड टू गो बिकॉज आवर ऑफिसर्स वर व्हेरी रिलक्टंट टू रजिस्टर। आणि तपासासाठी मी माझे पर्सनल जे स्टाफ ऑफिसर होते त्यांना ती केस तपासायला दिली। त्यांनी एकदम व्यवस्थित तपास करून केस चार्जशीट केलं आणि नंतर काय, शासनाने ती केस परत काढून घेतली। नाउ यू कॅन इमॅजिन हाऊ पॉवरफुल पॉलिटिशियन्स आर। आणि मग तुम्ही म्हणताय तुमचे मॅडम इन्स्पेक्टर काम करत नाही, तुम्ही IPS अधिकारी सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेला आहात। अशी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे काही वेळ देयर इज नो वे आउट। सध्या अजून एक न्यूजपेपरमध्ये मी वाचलं आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स नॉट ओनली इन पोलिसिंग
म्हणजे प्रत्येक विभागात हा जर ते जनहितसाठी आहे तर आम्हाला काहीही त्याबद्दल बोलायचे नाही. वी ऑल्सो वेलकम इट ॲज ऑफिसर्स. जर तुम्ही शासन म्हणून मंत्री म्हणून लोकांसाठी काहीतरी करताय, वी आर मोर दॅन हॅपी टू जॉईन यू.